चलत चलत पहुँच गई द्वारपुर धाम। पहुँच गई द्वारपुर धाम। चली श्याम सुंदर से मिलने सुदामा। चली श्याम सुंदर से मिलने सुदामा। चलत चलत पहुँच गई द्वारकापुर धाम। चलत चलत पहुँच गई द्वारकापुर धाम। परमात्माचा भक्त आहे। आम्ही संजीवनी ऋषीकडे अवंती नगरीमध्ये आणि बालपणी अभ्यास केलेला आहे। जीवनात अशा भिकारी आमच्या जीवनाचा मित्र असू शकतो का? चल म्हणे तिकडे ढकल। त्याच्या पायात चप्पल नाही, पाय त्याचं पोट कसं झालेलं आहे, त्याच्या पायात चप्पल नाही, त्याचं ढोसर फाटलेलं आहे। असा सो सुदामदेव आणि गयावया करू लागला। काय म्हणतोय सुदामदेव बोला? देखो चला ढकलत जा। कृष्ण के द्वार पे श्वास लेके आया हो। सोच के आस लेने त्याच्या अंगावर कपडा नाही आहे पहा। नंतर पगडी बता दो कन्हैया को नाम है सुदामदेवाला देवाला माहित पडलं आपला मित्र लहानपणचा आलाय, तर भगवान परमात्मा निघाले। पहा कशी पळत चालले। चली दवळे श्याम देव सुदामदेवाचे पाय धुईल। तेव्हा पाय तिच्या धुवा, पाणी टाका। टीका लावा देवा, आरती करा। पाहतो सुदाम्याला केवढा आनंद झाला आणि तो भगवान श्रीकृष्ण त्याचं काय भाग्य आहे की भगवान परमात्मा त्याचे सुदामदेवाचे पाय धुतो। देवाला टीका लावा। जगन्नाथ
पूजा करा भगवंताची. ना घबरावं का रे जरा तुम सुदामा, ना घबरावं का रे जरा तुम सुदामा, उसी का सदा तेरे करीब आ गया है, उसी का बस ठेवा खाली आता. मग एक दुसरी खुर्ची आहे ना समोर समोर बसवा देणार. एकमेकाला पुन्हा तुम्ही एकमेकाला पुन्हा करायचं फक्त. भगवान परमात्म्याने ती पूजा केली आणि त्याच्या कपाळाला टीका लावला. टीका लावत असताना त्याच्या कपाळावर आणि विधीने लिहिलं होतं, गोष्टी करा सुदाम्याच्या कपाळी लिहिले विधीने भीकची मागावी, पण देवाची कृपा झाली भीक न मागावी. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा श्री क्षय लिहिलेलं होतं, पण देवाने टीका लावण्यामध्ये त्याचं भाग्य बदलून टाकतं, यशस्वी करून टाकतं. ते भगवान विचारताय का रे सुदामा तुझं लग्न वगैरे झालं की नाही विचारताय बा. अरे भाऊ सुदामदेव म्हणतो हो झालं, कारण मला पत्रिका दिलेली तू. देवा देवा खरंच विसर पडला. जाऊ दे विसर पडला, पण माझी वहिनी कशी काय म्हणे चांगली आहे, मुलं वगैरे की नाही हो म्हणे. मग मला भेटण्याकरता तू आला, तर मला भेटण्याकरता आला ना तर माझ्या वहिनीने मला काही भेट वस्तू दिली की नाही, दाखव बरं कुठे काय आहे का. तर सुदाम्याला लाज वाटू लागली, पोह्याची कटोरी लपवत आहे. बघा कटोरी आहे की नाही सुदाम्याला. वा वा वा, तो लपवत आहे. त्याला असं वाटलं आपण दरिद्री ब्राह्मण आणि याला 16,108 पत्न्या, आपण याला कसे काय पोहे द्यावे, त्याला लाज वाटू लागली. पण देवाने त्याची गठोडी हिसकवली. पोहे हिसका देवाने. सुदामदेवाची पोहे घ्या गठोडी. पहा तो सुदाम्या सोडत नाही, पण देवाने घेतलीच. वा 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 पहा सोडून पहा. भगवंताने ते गाठोडे सोडून पाहिली आणि ते पोहे पाहिल्यानंतर देवाच्या लक्षात आले की 5 घरचे पोहे मागले, पण भक्तियुक्त बघा भावयुक्त अंतःकरणाने ते पोहे होते. देवाने ते पोहे घेतले आणि थोडे पोहे खाल्ले. पहा त्याच्यात हा पोहे खाल्ले. देव पोहे खाऊन राहिलाय सुदाम्या. सुदामदेव वा वा वा. बाकीचे रुक्मिणी माता त्या म्हणू लागल्या देवा का तुम्ही एकटेच पोहे खाता का. त्या भगवंताच्या पत्नी त्या ठिकाणी आल्या. उठा 2-3 सोरा वगैरे या मुली निष्का देवाच्या हातचे पोहे. त्याला उठा 2-4 मुली पोहे खाऊन राहिल्या. द्या द्या देवा द्या पोहे. पाहते कसे हिशोबत आहे. बसा खाली. त्यांनाही 90 लाख वाटलं भगवंताच्या पत्न्याला की हा भिकार बंबू ब्राह्मण आहे आणि देवानं याचे पोहे खाल्ले. संदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये होतो. एक दिवस मी सर्प नांगण्याकरता गेला होता. तो मागून आला होता म्हणजे तुझे दात वाजवत होते. तो सुदाम्या म्हणतो देवा देवा ती गोष्ट काढू नका, कारण त्याला माहित होतं देवाला चोरून काय खाल्ले होते, पोटाने खाल्ले होते, म्हणून दरिद्री अवस्था प्राप्त झाली होती. लक्षात. अशा प्रकारे त्या ठिकाणी गप्पा गोष्टी सुरू झाल्या. लक्षात घ्या, कारण गुरुकुलातला जो वेळ असतो, दिवस असतात ते आनंदात निघून जातात. सुधारित होती म्हणे एक लाडू जमणार नाही म्हणे, अजून 4-5 लाडू दे. पहा कसा बकना मारतोय आणि हसतो बी गालाच्या गालात. गोपाल कृष्ण भगवान बघा देवालाही हसू येते. देव काय सुंदर दिसत आहे पहा. वा 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 काय पार्ट बनवले खरंच, काय सुंदर दिसत आहे पहा. भगवान परमात्मा कसे असताय पहा. वा वा वा. घ्या हा सुदामदेवा. सुदाम्या बी नाही म्हणतो नाही नाही म्हणतो घेतो. तोंडात मावत तरी गाल फुकताय तरी खातो जाय सुदाम्याला. लक्षात घ्या. अशा प्रकारे सुदामदेव त्या ठिकाणी आणि पंचपक्वान्नाचा बेत खातोय. नव्हती तो विचार करू लागला की मी या ठिकाणी पंचपक्वान्नाचा बेत खातोय, पण माझ्या पत्नीला घरी काही खायला मिळालं असेल, मुलं भुकेली असतील. पाहतो देव कसा असतोय. वा वा वा. बसा आता खाली.